माड रानातून मामाबरोबर चालता चालता मी थकून जाई, पण सापाचं मोठं घर दिसायचं नाही. आई लहानपणी सांगायची वारुळ सापाची घरं असतात, पण मला उगीच अस्वस्थ वाटायचं. मामा खांद्यावर कुदळ घेऊन सापाचं घर का धुंदळतोय? झुडपाच्या बुडात लपलेली किरकोळ वारुळं मागे टाकून आम्ही पुढं जात असू. मला उगीच भास होई वारुळातला एखादा साप आपला पाठलाग करतोय, पण मी मागं पाहायचा नाही. बरोबर चालत मामाला गाठायचा, मग त्याचा हात धरून चालू लागायचा. मृगाचा पाऊस पडलेला माड रानातून मातीचा गंध दरवळे. हिरवेगार गवताचे कोंब जमिनीवर रोकावू लागत. कुठे मध्येच पाणी साचलेल्या डबक्यात पाण निवळ्या तरंगताना दिसत. मातकट रंगाचा सरडा एका बिळातून दुसऱ्या बिळाकडे धाव घेई. आमच्या चाहुल्याने उडालेल्या माळ चिमण्या हवेत सूर मारीत दूर निघून जात. दुरूनच एक टेकराज म्हणजे उंच वारुळाकडे बोट दाखवत मामा म्हणे, त्या तिथं आपल्याला जायचंय. त्या टेकराजाकडे पाहता पाहता मला त्या ठिकाणी भला मोठा नागराज आपला फणा काढून उगवत्या सूर्याला नमस्कार करीत असल्याचा भास होई. आम्ही टेकराजाजवळ गेलो. सभोवताली तरवडीची झुडपं होती. मामानं एक वेळ आजूबाजूला फिरून पाहिलं. कुदळ जमिनीवर टाकली. त्या आवाजानं झुडपात दडून बसलेला ठिपक्या ठिपक्याचा भुरा पक्षी पटकन उडून वारुळावरच उडत राहिला आणि थोड्या वेळात दुसऱ्या झुडपात गडप झाला. मी विचारलं, मामा हे कसलं पाखरू? ते होय, रातवा म्हणतात त्याला. रातच्याला उडतो. देवानं त्याला स्वर्गातून घोडा आणायला सांगितलं तर गडी रिकामे हात्यानं परत आला. देवानं त्याला शापलं, जा पाखरू होऊन रातभर घोडं हाकशील. तेव्हापासून ते राती चुकचुक चुकचुक करत घोडं हाकतं. मामानं धोत्राचा काचा कसला आणि हातात कुडळ घेऊन जोराने त्या टेकराजावर एक घाव घातला. त्या आवाजानं मघाशी सूर्यनमस्कार करताना दिसलेला सर्प बाहेर तर येणार नाही ना, असं वाटून मी दूर उभा राहिलो. अरे या साप राहत नाही, टेकराज राहतो. टेकराज म्हणजे काय? आता तूच बघशील कसा असतो तो. मामा खणू लागला. वाळवेने भरलेली मातीची ढेकळं काढायला मी त्याला मदत करू लागलो. मामा दोन्ही हाताच्या पंजाचे पावडे करून माती व ढेकळं बाहेर काढत होता. कितीतरी वेळ तो खणत होता. पाण्यात बर्फ असावा तसं वारूळ जमिनीखाली खोलवर होतं. शेवटी डोक्याच्या कवटीसारखा भाग होता. त्यात मऊ मातीचं अर्धवर्तुळाकार रुपया एवढे पापुद्रे एकावर एक असे दिसू लागले. तो भाग मामा खुरपीने हळूहळू उकरू लागला आणि मऊ मातीच्या कुशीत बोटभर लांब आळी दिसली. एखाद्या अंड्यावर मुंग्या फिराव्यात तशात वाळवी त्या आळीवर फिरत होती. हा बघ टेकराज, मामा मला दाखवत होता. काळ्या मुलायम मातीत थंडगार प्रकाशाचा पांढरा आकारहीन लेबलेबीत गोळा दिसत होता. तोंड मात्र लाल लाल होतं. मामा तो काडीनं हळूवार आपल्या हातावर ठेवीत असता अशाच एका पाहिलेल्या प्रकाशाची आठवण होती. कुठं पाहिला हा प्रकाश? आभाळात. पुढे उन्हाळ्यात रात्री माळवदावर झोपलो असता अगदी समोर निळ्या आभाळात व्याधाचा तारा दिसला. मोठा, दीप्तिमान, आकारहीन. तो टेकराजच होता. मामाला मी विचारला, आता याचं काय करायचं? तू इथं बस, मी जरा कोसभर धावून येतो. ते का? तुला कळायचं नाही. मामा जरा दूर झाडाआड गेला. तोंड आ करून काहीतरी त्यानं तोंडात टाकल्यासारखं दिसलं. नंतर बऱ्याच वेळाने तो परत पळत येताना दिसला. अंगात सदरा घामानं ओला चिंब झाला होता. त्यानं सदरा काढून पिळला. धोत्राच्या सोग्यानं अंग पुसलं. म्हणाला, आता चल माघारी गावात जाऊया घराकडे. अन टेकराज दिसत नाही. कुठे गेला? माझ्या पोटात. या गोष्टीला आता 40 वर्ष झाली. मामा खेड्यात राहतोय. त्याचं वय आता 80 वर्षाहून अधिक आहे. तो अजून सुदृढ व निरोगी दिसतो. त्याचं श्रेय तो टेकराजाला देतो. तो म्हणतो, टेकराज तसा कुणाला पचत नाही, मात्र ज्याने पचवला त्याला अजर काया मिळते. दिवाळी अथवा उन्हाळ्याच्या सुट्टीत लहानपणी मी आईबरोबर उमरगा जवळच्या खेड्यात जाई. त्या काळात सोलापूरहून आजोळी जायचे म्हणजे सोपे नव्हते. एकतर बैलगाडीने प्रवास करावा लागे अथवा मोंगला येथील बसने जावे लागे. त्यात प्रवाशाची प्रचंड गर्दी असे.
मेंढरे भरावेत तशी गाडीत माणसे भरत गाडी भरून राहिलेल्या प्रवाशांना बसच्या टपावर बसवीत. ती बस फक्त उमरग्यापर्यंत जाई. तेथून 10-12 मैल चालत आजोळच्या गावी जावी लागे. परंतु मला बसपेक्षा बैलगाडीतून संतपणे प्रवास करायला आवडे. सोलापूर ते उमरगा या वाटेने बाभळीच्या सावलीतून जाताना मला आजूबाजूला माळराने आणि माळावर उभ्या असलेल्या उद्ध्वस्त हेमाडपंथी देवळाचे जे दर्शन झाले ते उभ्या आयुष्यात विसरता येण्यासारखे नाही. एकदा आजोळी पोचल्यावर मात्र मजाच मजा असे. टोळाप्रमाणे दिसणारा परंतु टोळाहून थोडाफार वेगळा दिसणारा हिरव्या रंगाचा एक मोठा कीटक मामाच्या जवळपास बसलेला दिसे. कित्येक वेळा तो त्याच्या अंगावरही जाऊन बसे. या कीटकाचा आकार मोठा विचित्र होता. तालमीत जोर काढण्यासाठी माणूस हात जमिनीवर सरळ उभे धरून व मान वर करून ज्याप्रमाणे आपण पवित्रा घेतो तशीच काहीशी या कीटकाची बैठक होती. त्याला धरावयास गेले असता हा आपल्या काटेरी पायांनी हाताला जोराचा ताण देई. मामा त्याच्या समोरच्या पायाची जोडी 2 बोटाच्या चिमटीत धरी. हा चावत बिवत नसे. मामाने हा कीटक पाळला होता. एरवी त्याला एका बांबूच्या लहान करंडीत ठेवून दे. या कीटकाविषयी मला मोठे कुतूहल वाटे, परंतु मामाच्या परवानगीशिवाय त्याला हात लावता येत नसे. या कीटकाला टोळ, खरपुडे, गोगलगाई व पतंग खायला लागत. मामा त्यासाठी रोज माळरानात जाई, तेव्हा मी देखील त्याच्याबरोबर जात असे. या कीटकाचे भक्ष्य पकडण्यात मी देखील मामाला मदत करी. रानातून धरून आणलेले कीटक जेव्हा मामा त्या मोठ्या कीटकाला खायला देई तेव्हा मला त्याला मुक्तपणे पाहता येईल. मी एकदा विचारलं, मामा याचं नाव काय, याला कुठून आणलंस? त्यावर मामाने माहिती सांगितली. तो पावसाळ्यात माळरानातील झुडपावर बसलेला सापडतो. याला खंडोबाचा घोडा म्हणतात. तिने समजा झाल्या की मामा घराच्या ओसरीत तटावर बसलेला असे. त्याच्या कपाळावर इबिताचे पांढरे पट्टे लावलेले असत. समोर दुपाटण्यातून उदाचा धूर निघे. हळूहळू गावातील बाया पापडे जमा होऊ लागत. मामा करंडीतून खंडोबाचा घोडा काढून तटावर ठेवी. ज्योतिषास आपण जसे प्रश्न विचारतो किंवा देवाला कौल मागतो त्याचप्रमाणे एखाद्याची गाय बैल हरवला तर तो कुठे सापडेल म्हणून ते मामाला विचारत. हा ध्यानस्थ खंडोबाचा घोडा पुढील पाय कोणत्या दिशेला लांब करतो ते पाहून त्या दिशेला हरवलेली गुरे सापडतील असे मामा त्यांना सांगे. मामा मांत्रिकही होता. त्याच्याकडे येणाऱ्या जाणाऱ्यांची वर्दळ कमी झाली की त्याचा ओम ह्रीम नमचा सतत जप चालू होई. मामाला मंत्रसिद्धीही प्राप्त झाली असावी. मामा दिसायला रुबाबदार होता. मध्यम उंची, सुदृढ शरीर, गाजरासारखा लाल रंग, घारे डोळे, धारदार नाक, गुळगुळीत केलेली दाढी, ओठावर किंचित मिशा, कानात भीकबाळी, अंगात गळपट्टीची पांढरी पैरण, जाडे धोतर, उपरणे असा त्याचा पेहराव असे. बाहेर जायच्या वेळी पायात नक्षीदार तेल पाजलेला जोडा. मामा चालू लागला की त्याचा कर्र कर्र आवाज होई. मामा मध्यरात्री आणि पहाटे ध्यानाला बसे. मंत्र सामर्थ्याने मामा विंचूदंश उतरवी. तसेच मुखरोग, त्वचारोग, कर्णरोग, पोटशूळ, दमा, खोकला, ज्वर, पाणथरी, दातरोग इत्यादीवर मंत्रप्रयोग करून रोग्याला बरे करी. मृत व्यक्ती पुढच्या जन्मात कोणत्या योनीत जन्माला येतील हेही तो सांगे. अशा व्यक्तीजवळ मामाला द्यायला पैसे नसत, परंतु गुण यावा म्हणून त्याला पसाभर धान्य, फळे, भुईमुगाच्या शेंगा किंवा परसातील भाजी देत. मामाला आणखीन एक छंद होता, तो म्हणजे गुप्तधनाचा शोध लावायचा. त्या कामी त्याला खंडोबाच्या घोड्याची मदत होई. अमुक एका जुन्या वाड्यात गुप्तधन आहे असे कळले की तो खंडोबाच्या घोड्याची करंडी घेऊन त्या वाड्यात दाखल होई. या मोहिमेत मात्र त्याने मला कधी सोबत नेले नाही. विचारले तर म्हणायचा, तू अजून लहान आहेस. मामीच्या घरची गोष्ट. तिच्या वडिलांचे म्हातारपणामुळे निधन झाले. मामी त्याची एकुलती एक मुलगी. बापाच्या मृत्यूपूर्वी त्यांना भेटता आले नाही. भेटली तेव्हा बापाची वाचा गेली होती. त्यामुळे त्यांनी घरात पुरून ठेवलेल्या धनाचा ठाव ठिकाणा कळला नाही. त्यांनी जावयाकडे पाहून हाताने काही कणाकुणे केल्या एवढेच. मृत्यूनंतरचे सर्व विधी आटोपल्यावर मामा अमावस्येच्या मध्यरात्रीनंतर सासऱ्याच्या रिकाम्या घरी गेला. जिकडे तिकडे अंधार. दिवा लावून ठाऊक असलेल्या ठिकाणी तो कुदळीने खणू लागला. खणताना त्याने मागे वळून पाहिले तर दाराआडून सासरेबुवांचे भूत डोकावताना दिसले.
त्याबरोबर सारी हत्यारे जागच्या जागी टाकून अरे बापरे म्हणत मामाने जो घाबरून पळ काढला तो पुन्हा त्या घराकडे फिरकला नाही. नंतर शेजाऱ्याने येऊन ते खणून घरी नेले. मामाच्या नशिबी ते गुप्तधन नसावे. ज्याच्या भाग्यात होते त्याने नेले. मामीला हा प्रकार कळल्यावरती खूप रडली आरडली. म्हणाली, तुम्ही निदान मला बरोबर न्यायला हवं होतं. यावर मामा गप्प बसला. या प्रसंगानंतर मामा धास्ती खाऊन 1 वर्षभर आजारी होता. मामाला जसे गुप्तधनाविषयी आकर्षण होते तसेच त्याला सापाविषयी एक विलक्षण मोह होता. माझी आई म्हणायची, तुझा मामा पांढरा साप धुंडाळीत असतो. अशा सापाला हातानं धरलं की त्याचं अख्खं सोनं होतं. मामाकडे दर शुक्रवारी गुरुडी इस्माईलहून अबू हसन नावाचा म्हातारा फकीर येई. मामाचे आणि त्याचे चांगले सख्य होते. अबू हसन त्या खंडोबाच्या घोड्याला अल्ला मिया का घोडा म्हणे. हा घोडा बसला असता मक्क्याकडे तोंड करून अल्लाची प्रार्थना करीत असतो असे त्या फकीराचे म्हणणे होते. त्या घोड्याविषयी या दोघात जे हितगुज झाले ते मी ध्यान लावून ऐके. मामा त्या फकीराला जेवू घाली, थोडी दक्षिणाही दे. समाधानी झालेला फकीर मामाला दुआ देत परत आपल्या गावी निघून जाई. या छंदापायी मामाने कधी शेतीवाडी केली नाही. अशा मांत्रिकाबरोबर राहणाऱ्या माझ्या मामीची खूप आबाळ झाली. गुप्तधनाच्या शोधात मामा परगावी गेला की 2-2 आठवडे तो घरी येत नसे. घरात खायला काही नसे. शेवटी मामी आजारी पडली तर माझ्या आईने तिला सोलापूरहून आणून औषधोपचार केले, परंतु त्या जीवघेण्या दुखण्यात तिची नजर गेली. मामी मोठी स्वाभिमानी होती, परंतु कपाळी परावलंबित्व आलं. तिने कधी दुसऱ्यापुढे हात पसरला नाही. यातच तिचं दुःखद निधन झाले. तेव्हा मामा घरी नव्हता. मामा मात्र खाऊन पिऊन बऱ्यापैकी होता. कुठे गावी गेला तर त्याचे चाहते त्याला आग्रह करून पोटभर जेवू घालत. अन्न योग फक्त मामाच्या भाग्यात होता. तो मामीच्या नशिबात नसावा याचे मला दुःख वाटे. लोक मात्र आपापसात कुजबुजत की मामाला घबाड मिळाला आहे, नाहीतर काही काम न करता पैसे कुठून येतात. प्रपंच म्हणजे सुवर्ण पाहिजेच. मामा त्या सोन्याच्या शोधात होता. मी लहानाचा मोठा झालो. पुढे जंगलात वनाधिकारी म्हणून काम करू लागलो तेव्हा मला खंडोबाचा घोडा म्हणजे प्रेइंग मॅन्टिस हा अद्भुत कीटक असल्याचे कळले. त्याला खंडोबाचा घोडा म्हणण्यापेक्षा मांत्रिक म्हणणे मला सार्थ वाटते. नरापेक्षा मादी बलवान असते. तिचे पिवळट हिरवे पंख एखाद्या बुरख्यासारखे दिसतात. तिचे तोंड आभाळाकडे असते. प्रार्थनेसाठी जोडावेत तसे तिचे हात छातीवर ठेवलेले असतात. वाटते की कोणी ध्यानमग्न जोगीण तर नाही ना. ती स्वभावाने अत्यंत निर्दयी असते. गांधील माशी तोंडात आळी धरून आपल्या घरट्याकडे जाण्याच्या घाईगर्दीत असताना मांत्रिक तिच्या घरट्यानजीकच्या झुडपावर दबा धरून बसतो. प्रतीक्षा करण्याची तिची शक्ती अदम्य असते. गांधील माशीला तिचे अतींद्रिय ज्ञानाने कळते की इथे कुठेतरी आपल्या जीवाला धोका आहे, पण त्या अशा भीतीमुळे जीवनाचे रहाटगाडगे काही थांबवता येत नाही. अनावधानाच्या एका क्षणी तिची पारद करण्यात या मांत्रिकाला यश मिळते. पंखाची विलक्षण फटफट, जबड्यासारख्या पायांच्या उघडझापीमुळे होणाऱ्या आवाजाने ती सावजाला भिववते. करवतीसारखे धार असलेले पायाची घडी एखाद्या स्प्रिंगसारखे उघडताच त्यात सावज अडकून बसते. सापडलेल्या सावजाला ती कुरतडून खायला सुरुवात करते. हे तिचे वर्णन वाचून मी थक्क झालो. या कीटकात कसलेही दैवी सामर्थ्य नाही. खरे म्हणजे हा खूप वेळ नुसता बसून बसून कंटाळलेला असतो म्हणून पाय लांब करतो. या कृतीला दिशा दाखवली असा आपला समज होता. मामाने साठी गाठली, परंतु म्हातारपणाची कळा मात्र त्याच्या शरीरावर दिसत नव्हती. उत्तरोत्तर आपल्या मांत्रिक विद्येत तो पारंगत होत चालला होता. आजूबाजूच्या दशकृषीत त्याचा मांत्रिक म्हणून नावलौकिक पडत होता. पांढऱ्या सापाचाही शोध चालूच होता. सतीष्ण मासी आईबरोबर मामा जंगलातल्या माझ्या घरी राहायला यायचा. तेव्हा देखील तो रानावनात भटकत राही. सापाविषयी त्याला खूप ज्ञान होते. सापाची निवासस्थाने तो खात्रीने धुंडाळून काढे. जुन्या झाडांच्या ढोली, पाळवीने सोडलेली वारुळे, नदी नाल्याकाठची बिळे, लाकडाच्या ओंडक्याचे ढीग, तसेच खाणीतील ढेगाऱ्याखाली दगडाने बांधलेल्या शेतीचे बाण, विटाच्या जुन्या भट्ट्या इथे साप निवारायला बसलेले असत. अशा ठिकाणी मामा पांढऱ्या सापाच्या शोधात असे. मी एकदा त्याला विचारलं, मामा पांढरा साप लाखात एक असतो, तो दिसला तर सुवर्णयोग समज. म्हणूनच तर मी त्याला धुंडाळीत असतो, मामा म्हणायचा. मी एकदा जंगलातून दौऱ्यावर घरी परतलो. सायंकाळ तुळशीच्या ओट्यावर बसून
या बहीण भावांचे काहीतरी हितगुज चालले होते. एक स्टूल घेऊन मी त्यांच्या समोर बसलो. मी म्हटले, आई, हा मामा एक दिवस या सापाच्या शोधात आपला जीव गमावणार बघ. हे तंत्रमंत्र, गुप्तधन आणि पांढऱ्या सापाचा शोध म्हणजे खरंच अंधश्रद्धा. त्यावर दोघे काही बोलले नाहीत. मामा माझ्या आईचा एकुलता एक भाऊ. आईची या भावावर खूप माया होती. त्याला तिचा मोठा आधार होता. माझे बाबा मात्र या रिकामटेकड्या मिळवण्यावर खूप रागवायचे. भेटला की त्याला खूप बोलायचे. कुणी आपले सारे आयुष्य एखाद्या मिथ्यासाठी वाया घालवतो याचे त्यांना आश्चर्य वाटे, परंतु त्याचा मामावर कधी परिणाम झाला नाही. माझ्या आईच्या निधनानंतर मामाचे आमच्या घरी येणे जाणे बंद झाले. त्याचे कोणा वाचून अडत नसे, परंतु मीच 1-2 वर्षातून त्याचे क्षेम विचारायला जात असे. गाव त्याने कधीच सोडला होता. मामा एकटाच गावाबाहेर कोपे बांधून राहत होता. 90वर वय झाले तरी पांढरा साप शोधण्याचा त्याचा उत्साह तरुणाला लाजवणारा होता. भल्या पहाटे उठून खांद्यावर कुदळ पहार घेऊन तो आपल्या शोधकर्माला निघून जायचा. वाटेतल्या गावात कुठेतरी त्याला जेवण मिळे, लोकांची त्याच्यावर अजूनही श्रद्धा होती. जेवण घालून त्याच्या पत्रात फळे, गोडधोड तांदूळ बांधून देत. त्याला ते पुरत असे. मी विचारले, मामा, या पांढऱ्या सर्पाचा शोध कधी संपायचा? त्यावर तो म्हणे, जीवात जीव असेपर्यंत. मी म्हणालो, मामा, हा सोन्याचा नाद सोडा. मी तुम्हाला एखादी सोन्याची चीप आणून दिली तर हा शोध थांबेल काय? छा, तुझ्या नगभर सोन्यानं काय होणार? अरे, तू महाभुजंगाला पाहिला नाहीस. अख्खा 10-12 हात लांबीचा आणि एवढ्या मांडी एवढ्या जाड असतो. अशा पांढऱ्या महाभुजंगाला या हाताने धरल्यावर केवढं सोनं मिळेल सांग बघू. त्या नागराजाच्या केवळ अस्तित्वाने माणसाच्या काळजाचे पाणी पाणी होते. नुसता त्याने फुटका टाकला तर माणसे कोसभर दूर पळून जातात. तिथे मामा त्याला कसा धरणार? या विचारानेच माझ्या सर्वांगावर शहारे आले. मामाचा हा सोन्याचा हिशोब माझ्या डोक्यात कधी आला नाही. निरोप घेताना विचारले, मामा, आता योगक्षेम कसा चालायचा? मामाला खचितच साधू म्हणता आले नसते. त्याने गाठीशी काही बांधून ठेवले नव्हते. होती ती वटलोपार्जित शेतजमीन कर्जापायी विकून टाकली. साऱ्या हयातभर पांढरा सापाच्या मृगजळा मागे धावणाऱ्या मामाला मी काय म्हणावे? योगभ्रष्ट? खरंच मामा योगभ्रष्ट असावा. मामाला देवाने एवढे देखणे रूप दिले होते की त्याने मांत्रिक म्हणून अनेक स्त्रियांना नादी लावले असते. कोणावरही तो करणे करू शकला असता. कोणाचा गुप्तधनाच्या अभिलाषामुळे खूनही करू शकला असता. परंतु मामा पापभीरू होता. या साऱ्या कुकर्मापासून तो दूर राहिला. गावातील त्याचे हितशत्रू देखील मामाच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणार नाही. माझी आई एकदा म्हणाली होती, तुझ्या मामाची कुंडलिनी कोणी साधूने जागी केली आणि तो निघून गेला. मामालाही ठाऊक नव्हता. अशा परिस्थितीत त्याला योग्य ती वाट दाखवणारं जवळ कोणीच नव्हतं. तेव्हापासून तुझा मामा पांढऱ्या सापाच्या शोधात आहे. मी मामाला भेटायला जातो हे माझ्या पत्नीला आवडत नसे. मी गावी निघालो की म्हणे, एवढं मामा भाच्यांचं प्रेम कुठून उतू चाललंय? आता मामाला फक्त वेड लागायचंच बाकी राहिलं. पांढरा साप शोधता शोधता सारं आयुष्य वाया गेलं. अशा परिस्थितीतही मामाला दीर्घायुष्याचा वर लाभला. त्याचे वय 100वर गेलं. शतायुषी मामाची प्रकृती अजूनही धडधाकट होती. त्याच्या दीर्घायुष्याचे रहस्य काय म्हणून विचारलं तर मामा म्हणाला, साप कुठे म्हातारा होतो. दरवेळी काट टाकली की तो तरणा होतो. मला वाटले, मामाला मिळालेले दीर्घायुष्य शापासारखे तर नसावं. दुर्मिळ पांढऱ्या सापाचा शोध घेता घेता मामा स्वतः सरपत झाला नसावा. परंतु मामाविषयी माझ्या मनात कृतज्ञतेची भावना आहे. लहानपणी त्याच्याबरोबर रानावनात खूप हिंडलोय. पाखरांची पहिली ओळख मामानेच करून दिली. त्याला कीटकाविषयी खूप माहिती होती. तो सर्पज्ञानी होता. सर्पाविषयी मामाजवळ होते तितके ज्ञान क्वचितच कोणाला असावे. विषारी व बिनविषारी सापाची ओळख, प्रत्येक साप किती अंडी देतो, कुठे देतो, कधी देतो, कोण अंडी उबवतं, कोण अंडी वाऱ्यावर सोडून देतो, कोणाला पिल्ले होतात, कोण कसा आवाज काढतो, हे सारे त्याला माहीत. वन्य प्राण्यांविषयी त्याच्या पोतडीत कितीतरी लोककथा भरल्या होत्या. रानवाटावरील भटकंतीत मी त्याच्याकडून अनेक कथा ऐकल्या होत्या. मामाच्या या अंधश्रद्धेमुळेच मी पशुपक्ष्यांविषयी संशोधन करू लागलो. त्याच्याविषयी खरे काय खोटे काय याचा मागोवा घेऊ लागलो. हे सारे करता करता मीच वन्यजीव शास्त्रज्ञ झालो. आता त्याचे तसेच
माझेही बालपण मामाला आठवत नसे. बऱ्याच गोष्टीचे विस्मरण झाले होते, परंतु पांढऱ्या सापाचा शोध मात्र अजूनही चालू होता. कधी कधी मी एकटा रानावनातून हिंडून विश्रामगृहाच्या व्हरांड्यात बसलो असता मामाची आठवण येई. मनात म्हणे, समजा मामाला एवढं सोनं मिळालं, तो त्याचं आता काय करेल? त्याच्या कोपीमध्ये तर मावणार नाही, गोरगरिबांना वाटून देईल इतका तो सत्प्रवृत्त आहे. मग पांढरा साप व सोनं हे त्याचं वेड म्हणावं की सोन्याचा लोभ? असाच काही काळ लोटला आणि एक दिवशी कळलं की मामाचे निधन झाले. मी लगेच तिथे पोहोचलो. सारा गाव त्याला पाहायला लोटला होता. जमिनीवर एका काळ्या गोंगड्यावर त्याला आडवा टाकला होता. लोक सांगत होते की वारुळातील भुजंगाने त्याला दंश केला. तक्षणी अरे बापरे म्हणत मामा खाली कोसळला. आजूबाजूच्या शेतातील लोक त्याच्याकडे धावत आले, परंतु तोपर्यंत मामाची प्राणज्योत मालवली होती. एका गोष्टीचं मात्र मला राहून राहून आश्चर्य वाटते की नाक चावल्यावर माणूस विषबाधेमुळे काळा पडून जातो, पण मामाच्या सर्वांगावरील केस व कातडी शुभ्र कशी. पांढऱ्या सापाविषयी अहोरात्र चिंतनात असलेला मामाचा शेवटी पांढरा पडला. असलेला मामाच शेवटी पांढरा पडला. काय झाले असेल? माणसाच्या मनाची शक्ती आघात आहे. मामाच्या गूढ आयुष्याच्या प्रवासाची मला कधी उकल झाली नाही. पुष्कळसे त्याच्याकडून ऐकायचे राहिले होते, परंतु माझ्या कार्यव्यस्ततेमुळे मला वेळ मिळाला नाही. जेव्हा मिळाला तेव्हा मामाला स्मृतिभ्रंश झाला होता आणि आता तर सारेच संपले.